मित्रांनो, सिम्प्लिफिकेशनचे बरेचसे प्रश्न ट्रिकी असतात. म्हणजे अशा प्रकारच्या प्रश्नामध्ये तुम्ही फॉर्म्युला लावला की तुमचा चटकन आन्सर निघते. जसं की ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर, त्याचं जे काय आउटपुट निघत असेल ते तुम्ही लावलं की तुमचा आन्सर लगेच निघते. मात्र या ठिकाणी तसं करू नका, कारण की काही काही वेळेस जर का फॉर्म्युला लावला तर तो प्रश्न क्लिष्ट बनतो. या ठिकाणी आपल्याला प्रत्यक्ष आणि थेटच आपल्याला उत्तर काढायचं आहे. बघा, 17चा स्क्वेअर आहे. 17चा स्क्वेअर तुम्हाला माहित आहे ना, म्हणजे तुम्ही 289 लिहिणार प्लस आता 23चा स्क्वेअर आहे. 23चा स्क्वेअर तुम्हाला माहित आहे 529 आहे बरोबर अंडर रूट मध्ये एक्स. या दोनची जर बेरीज केली 9 9 18 होते, हात 1 8 2 10 1 11 होते, हात 1 5 2 7 किती 8 818 बरोबर अंडर रूट मध्ये एक्स. आता तुम्हाला नेहमीच माहित आहे की याला जर कट केलं तर याचा होते स्क्वेअर, म्हणजे 818चा वर्ग तुम्हाला काढता आला पाहिजे. मित्रांनो, काही जण काय करतात की 818चा स्क्वेअर काढतात तोंडी तोंडी, आणि या ठिकाणी 8 8 64 म्हणजे हे आन्सर येते आणि हे आन्सर येते जवळपास. मग दोघांमधला फिक्स करण्यासाठी वेळ जास्त लागतो, त्याच्यापेक्षा मी तुम्हाला स्क्वेअर कसा काढायचा ते शिकवतो. आता बघा, या ठिकाणी काय करायचं, 81चा स्क्वेअर तुम्हाला आला पाहिजे. ऑलरेडी 81चा स्क्वेअर आपण बाजूला काढून घेऊ. 81 घेतले, याला असं कट केलं 8 8 64 0 1 चा वर्ग 1, याची घेतली दुप्पट 8 2 16 बरोबर या ठिकाणी लिहिले 1 6 5 आणि 6. 81चा वर्ग होतो 6561. मी इथं लिहून घेतो 6561, आणि 8चा स्क्वेअर किती होणार आहे त्याच्या खाली याचा 64. आता बघा, या ठिकाणी ह्या 8ची दुप्पट 16 आणि 16 1 16 6 हातचा 1 आला, 16 8 128 128 आणि 1 हे झाले 129, जे की इथं लिहावं लागेल 129. दोघांची जर बेरीज केली तर 4 6 6 12 हात 1 10 1 11 हात 1 इथं 9 इथे 6 आणि इथे 6, म्हणजेच 818 गुणिले 818 म्हणजे 818चा स्क्वेअर होते 6,69,124. प्रॉपर आन्सर येते मित्रा 4. चेक करूया. इट्स अ राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. दॅट्स इट कंप्लीट.